की भास्कर जाधव सतत अलीकडे जी विधानं करतात, आजही त्यांचं स्टेटस आहे ते असं म्हणतात, वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं वाया आहे. आणि दुसरं ते असं म्हणतात, दिवा जळत असतानाच तुपाची गरज असते, विझल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही. चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते, त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे. राऊत साहेब, हे सिग्नल्स आहेत असं वाटतं मला माहिती, कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत, अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंट्सची पक्ष नेतृत्व काही दखल घेणार आहे का? दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजावून सांगावं मीडियाने. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.